नमस्कार. मराठी बिग बॉस या कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण भेटत असतो त्या अशा मराठी बिग बॉसेसला ज्यांनी कॉर्पोरेट किंवा बिझनेस सेक्टरमध्ये स्वतःचं असं वेगळं अस्तित्व ओळख निर्माण केली आहे. आज आपण भेटणार आहोत ते प्रवीण भागवत यांना. मास्टर्स PhD अमेरिकेत केल्यानंतर किंवा उच्च शिक्षण अमेरिकेत घेतल्यानंतर भारतात परतण्याची तशी मानसिकता नसते. मात्र या मानसिकतेला प्रवीण भागवत यांनी छेद दिलाय. भागवत सर अमेरिकेत होते. त्यातले काही वर्ष त्या IBM रिसर्च या जगप्रख्यात कंपनीत कामाला होते. इतकंच नाही, त्याचबरोबर AT&T, बेल लॅब्स ही रिसर्च सेक्टरमधली जगातली बलाढ्य अशी संस्था आहे. याही ठिकाणी त्यांनी संशोधन केलं. 12 वर्ष अमेरिकेत घालवल्यानंतर त्यांनी भारतात परत येण्याचा निर्णय घेतला. तो याच हेतूने की जे अमेरिकेत कॅलिफोर्नियात होऊ शकतं ते भारतातही होऊ शकतं, आणि तोच प्रयोग करण्यासाठी त्यांनी निवड केली पुणे या शहराची, त्यांची संस्था एअरटाइटच्या स्थापनेसाठी. प्रवीण भागवत सर स्वतः आज आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. भागवत सर, ABP माझामध्ये आपलं स्वागत. मुळात अमेरिकेतून भारतात परतावं हा निर्णय का घेतला? कारण साधारण एक मानसिकता असते की जगविख्यात अशा कंपनीत आपण काम करतोय, सुखवस्तू असो, आयुष्य आहे, उत्तम अशा पगाराची नोकरी आहे, मग हे सगळं सोडून स्वतःचा उद्योग सुरू करावा असं का म्हणून निर्णय घेतला? नाही, त्याचं कारण मुख्य असं की मी अमेरिकेत शिक्षणासाठीच गेलो होतो आणि माझी जी मानसिकता किंवा प्रवृत्ती म्हणा ती आहे की नवीन काही कार्य करावं, नवीन शोध करावा. आणि हे पण विचार होता की जेव्हा आपला एक ज्याला म्हणतो ट्रेनिंग एकदा झालेली आहे तर काही वर्षांनंतर भारतात येऊन पण स्थायी व्हावं. तर एक देशात काही टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये नवीन कार्य करावं आणि भारतात पण राहावं. तर हे दोन्ही कॉम्बिनेशन करणं तेव्हा शक्य आहे जेव्हा तुम्ही इथे परत येऊन तो प्रयोग करा. तर एक 2002 काळी असा एक वेळ आली जेव्हा मला असं वाटलं की आता वेळ आलेला आहे, आता हा प्रयोग करायला पाहिजे. तर तोच विचार घेऊन मी 2002ला भारतात परतलो. म्हणजे एक प्रॉडक्ट स्वतःचं असावं. कारण नेहमी आपण बघतो की मराठी माणसाची एक मानसिकता असते की सकाळी 9 ते 5ची नोकरी बरी बँकेतली, आणि मग आपलं कुटुंब भलं, आपण काय उगाच त्या व्यवसाय उद्योगात पडायला नको. पण मग इतकी चांगली नोकरी करत असताना एक प्रॉडक्ट असावं, स्वतःचा एक ब्रँड असावा, असं कधी जाणवलं आणि का जाणवलं मुख्यतः? नाही, खरं म्हणजे मी पण त्याच मानसिकतेने पुढे वाढलेलो आहे. जसं आपण म्हणतो ना, महाराष्ट्रीयन मध्यमवर्गीय परिवारातनं वाढलेलो असतो, तर आपल्या खूप अशा मोठ्या आकांक्षा नसतात. पण काही देशामध्ये मी आपल्याला बरंच भाग्यवान मानतो की पुढे शिक्षण वाढत राहिलं तर अशा लोकांशी भेट झाली, अशा वातावरणात कार्य करायला संधी मिळाली की ज्याच्या माध्यमाने आपली एक जे विचारक सीमा असते ती थोडी वाढते. तर ह्याचा मी श्रेय अमेरिकन एक्सपिरियन्सला देऊ की तिथे 5 वर्ष जेव्हा शिक्षण झालं, त्याच्यानंतर ज्या लोकांची भेट झाली, IBM संस्थानात ज्या मोठ्या वैज्ञानिकांची भेट झाली, AT&T लॅब्समध्ये ज्या लोकांची भेट झाली, आणि बघितलं की ते लोक कशा प्रकारे कार्य करतात, त्यांनी कशा मोठ्या विचारांनी आपले कार्य निर्माण केलेले आहेत. तर एकदा असं वाटतं की हे आपल्याला पण करणं शक्य आहे. पण ते एक कार्य करण्याचा एक आपल्याला एक ज्याला म्हणतो रिस्क घेणं आवश्यक आहे. तर खरं म्हणजे आपण मराठी मानसिकताने जर वाढलो तर ती रिस्क घेण्याची क्षमता आपल्यात ती निर्माण होत नाही. पण मी असं मान्य करतो की जे माझं शिक्षण झालं आधी किंवा ज्या वातावरणात मी वाढलो त्यात ती रिस्क घेण्याची क्षमताला दाबलं नाही गेलं. म्हणजे मला पूर्ण स्वतंत्रता मिळाली जेव्हा मी लहानपणे शाळेत जात होतो वगैरे. तर असं वाटलं की हा रिस्क आपण घेऊ शकतो. आणि रिस्क टेकिंग काय असतं की एकदम असं नाही होत की एकदम सकाळी तुम्ही उठा आणि विचार कराल की आजपासून आपण रिस्क घ्यायला सुरुवात करू. ही एक प्रक्रिया हळूहळू वाढते. तर जे पण माझे 10वी पास झाल्यानंतरपासून जो ट्रॅजेक्टरी किंवा पाथ आपण म्हणतो त्यात अशा घटना होत गेल्या त्याच्याने हळूहळू आपलं ॲम्बिशन म्हणतो आपण, आपली जी आकांक्षा असते ती हळूहळू वाढत जाते आणि आपल्याला त्याचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला तर आपल्याला एक असं वाटतं की आपण हे करू शकतो.
तर असेच काही माझ्याबरोबर प्रसंग किंवा घटना किंवा अशा लोकांचा सहवास मिळाला ज्याच्या माध्यमाने ती क्षमता विकसित होत गेली. आणि मग एकदा विचार आला की आता इट इज टाइम टू टेक ए फ्लाईट ऑन युअर ओन, आणि तसंच ते घडायला सुरुवात झाली. सर, एअरटाईट ही जी कंपनी तुम्ही सुरू केली, मुख्यतः काय प्रॉडक्ट आहे आणि कशा स्वरूपात नंबर 1 पर्यंत हे प्रॉडक्ट, म्हणजे जगातलं तुमच्या सेक्टरमधली हे नंबर 1 ची कंपनी म्हणून ओळखले जाते, काय विशेषता आहे तुमच्या प्रॉडक्टमधली, काय USP आहे तुमच्या प्रॉडक्टचं? हां, तर तुम्हाला थोडंसं मी आपल्या प्रॉडक्टबद्दल सांगतो. आपण आपल्या लॅपटॉपमध्ये वायरलेसच्या माध्यमाने इंटरनेट सध्या कनेक्ट करतो. त्या टेक्नॉलॉजीला आपण म्हणतो वायफाय. तर वायफाय ही जी टेक्नॉलॉजी आहे ह्याचे ॲक्सेस पॉईंट्स असतात ज्याच्या माध्यमाने आपण इंटरनेटशी कनेक्ट करतो, किंवा ह्या वायफाय टेक्नॉलॉजीमध्ये बऱ्याच सिक्युरिटी प्रॉब्लेम्स पण आहेत. तर त्या सिक्युरिटी प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करण्यासाठी एक सेन्सरची आवश्यकता असते. तर एअरटाईट नेटवर्क्स म्हणजे आम्ही ते वायफायचे सेन्सर्स तयार करतो आणि वायफायचे ॲक्सेस पॉईंट्स पण तयार करतो, आणि आम्ही अशा डिव्हायसेस पण तयार करतो ज्या दोन्ही प्रकारांनी वापरल्या जाऊ शकतात, तुम्ही सेन्सर किंवा ॲक्सेस पॉईंट. तर ही जी कॉम्बिनेशन आहे हा एक युनिक कॉम्बिनेशन आहे जगामध्ये, आणि हा एअरटाईट नेटवर्क्सनी निर्माण केलेला आहे. आणि सध्या सर्व जगामध्ये टेक्निकल ची दृष्टीने आमच्या प्रोडक्टला ख्याती मिळालेली आहे, आणि सध्या एक ज्याला म्हणतो नंबर 1 स्पॉट असा आमच्या कंपनीनी दाखवलेलं आहे. सर, आज फॉर्च्यून 500 कंपनी ज्या आहेत त्या तुमचं हे प्रॉडक्ट वापरत आहे. जागतिक बाजारपेठेत आपण कॉम्पीट करावं कारण तिथलं कॉम्पिटिशन खूप मोठं आहे, असं का वाटलं आणि काय अडचणी होतात एखादी प्रॉडक्ट जे भारतात तयार होतं ते परदेशात विकताना? आपण एक नवीन टेक्नॉलॉजी जर निर्माण केली तर टेक्नॉलॉजी क्षेत्र असं असतं की जर तुमचा प्रॉडक्ट नंबर 1, 2 किंवा 3 रँकमध्ये जर येऊ शकला तर तुम्ही संबंध जगात तो प्रोडक्ट सप्लाय करू शकता. तसं आपण कोणत्याही मोठ्या मोठ्या ब्रँड आपल्याला ज्या माहिती आहेत, कार्सचा एक्झाम्पल घ्या किंवा नेटवर्किंग इक्विपमेंटचं एक्झाम्पल घ्या, तर आपल्याला डोक्यात एक ब्रँड येतो की ह्या ब्रँडचा कंपनी फेमस आहे. तर प्रॉडक्ट क्षेत्रामध्ये ती ख्याती मिळवून घेणं हे अवघड काम आहे, कारण की अनलेस तुम्ही नंबर 1, 2 किंवा 3 स्पॉटवर आहात तर तुम्ही कुणी तुमचा प्रोडक्टबद्दल विचार करेल. जर तुमचा नंबर एक इफ यू आर द 10th सप्लायर किंवा 20th सप्लायर तेव्हा यू हॅव नो मार्केट एट ऑल. आणि हे सर्व्हिस कंपनीपेक्षा थोडासा वेगळा प्रकार आहे, कारण सर्व्हिसेस सेक्टरमध्ये प्रत्येकाला आपला काही बिझनेस करण्याचा स्कोप आहे. तर मी स्वतः टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये आपलं शिक्षण घेतलं, आणि जेव्हा मी IBM लॅबमध्ये होतो तेव्हा भाग्यशाली असं की ही वायफाय टेक्नॉलॉजी जी आहे ह्याचा खोज किंवा ह्याची जी इन्व्हेन्शन आपण म्हणतो ती एक mid-90sच्या काळात झालेली आहे. आणि ज्या टीमनी ह्या टेक्नॉलॉजीचा खोज केलेला आहे मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली जेव्हा मी PhD करून तिथे जॉईन केलं. तर त्याच्या माध्यमाने ती टेक्नॉलॉजी कशी विकसित झालेली आहे, त्याचे इंटरनल्स काय हे मला कळण्यात आले, आणि त्याच्यामध्ये माझाही थोडा कॉन्ट्रीब्युशन त्यावेळी होता. तर हे आपण आपल्या श्रमानी किंवा आपल्या विचारशक्तीनी आणि त्या टेक्नॉलॉजीचा विकास करू शकतो ह्याची पूर्ण ज्याला आपण म्हणतो कॉन्फिडन्स तो निर्माण झालेला होता. पण त्याच्यातनं एक बिझनेस तयार करून पूर्ण ग्लोबल मार्केटला सप्लाय करणं हा एक वेगळा चॅलेंज आहे. तर माझ्या बरोबरचे कार्य करणारे असे बरेच लोक आहेत ज्यांनी आपल्या व्हेंचर्स ज्याला म्हणतो सिलिकॉन व्हॅलीला जाऊन तयार केलेले आहेत. तर त्यांना बघून असं वाटलं की हे कार्य आपण पण करू शकतो. आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की माझी एक इच्छा होती की एकदा भारतात परत यावं. तर हे दोन्ही विचार असे जुळून आले की भारतात परत येऊन जर आपण हा प्रयोग केला तर एक नवीन प्रयोग होईल. कारण की असा प्रयोग त्यावेळी जेव्हा मी हे विचार करत होतो असा मला वाटलं की असा प्रयोग झालेला नाही आहे. म्हणजे भारतात आपण म्हणू सर्व्हिसेस सेक्टरमध्ये खूप मोठ्या कंपनीज ग्लोबल सेक्टरवर आहेत, पण प्रॉडक्ट्स स्पेसमध्ये अशा कंपनी नाही आहेत ज्यांचे ॲम्बिशन्स असे आहेत की ती आम्ही संबंध जगाला आपल्या टेक्नॉलॉजीला सप्लाय करू. तर एक असा विचार डोक्यात आला की हे झालेलं नाही आहे तर आपण एकदा प्रयत्न करू, म्हणजे देर इज नथिंग टू लूज. आणि आपण जेव्हा वयाच्या एक 33-34 इयरच्या वयात असतो तेव्हा आपल्याला रिस्क घेण्यात काही हरकत नसते. तर म्हणून असा विचार आला की आपण हा रिस्क घेऊ, अँड इन द वर्स्ट केस आपण फेल होऊ
तर मी PhD केलेली आहे, तर आपल्याला कुठे ना कुठे शिकवण्याचा एक जॉब तर मिळेल. तर असं नाही आहे की आपण सगळं बुडवून अगदी सडकेवर उतरून येऊ. म्हणून हा विचार करून म्हटलं की लेट्स टेक द रिस्क. तर असं ते घडत गेलं. प्रवीण भागवत सरांबरोबर ही चर्चा आपण अशी सुरू ठेवणार आहोत. सरांकडून जाणून घेणार आहोत की यशस्वी होण्यासाठी मुख्यतः कोणते गुण आवश्यक आहे, कशा पद्धतीनं त्या गुणांबरोबर स्वतःला बदलणं गरजेचं आहे, हे जाणून घेऊ. पण त्या अगोदर घेऊ एक छोटासा ब्रेक. बघत रहा ABP माझा. मराठी बिग बॉसमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय ती प्रवीण भागवत सरांबरोबर आणि त्यांच्याकडून जाणून घेतोय की एक उद्योग उभा करताना काय अडचणी येतात. तुम्ही प्रॉडक्ट आणलं, मुख्यतः भारताची जी ओळख आहे ती सॉफ्टवेअर सेक्टरमध्ये सर्व्हिस सेक्टर म्हणून ओळखली जाते. पण R&D मध्ये भारताने तशी स्वतःची काही वेगळी ओळख निर्माण केलेली नाही आहे. मग भारतात यावं, R&D सेक्टरमध्ये काम करावं आणि प्रॉडक्ट डिझाईन करावं असं का वाटलं? कारण भारतात तर ह्या क्षेत्रात कुणीच नव्हतं. मग इथे कितपत यशस्वी हो अशी भीती नाही वाटली कधी? नाही, खरं आहे. म्हणजे हे काम आधी झालेलं नाही आहे आणि ह्याच्यामध्ये खूप ऑब्स्टेकल्स म्हणतो किंवा रोड ब्लॉक्स म्हणतो, अडचणी आहेत, ह्याची मला भरपूर माहिती होती. पण जसं मी आधी सांगितलं की हळूहळू जसं माझं शिक्षण झालं आणि ग्लोबल एक्सपोजर मिळाला, तर एक अशी मनात इच्छा निर्माण झाली की आपण थोडंसं काही वेगळं कार्य करावं. कारण समजा आपण कॅलिफोर्नियाला जाऊन एक टेक्नॉलॉजी कंपनी उघडली आणि ती सक्सेसफुली झाली, तर ॲट द एंड ऑफ द डे इट्स नो बिग डील. कारण की असं बऱ्याच लोकांनी केलेलं आहे आणि अनेक प्रयोग झाला. तर त्यावेळी काहीतरी असं डोक्यात चालू होतं की काहीतरी आपण वेगळं प्रयोग करावा आणि भारतात येऊन करावा ही पण इच्छा होती. तर म्हणून त्या दोन्ही गोष्टी जुळून आल्या की आता हे कठीण कार्य आहे आणि ह्याच्यात बुडण्याची जी आपण संभावना म्हणतो, आशंका म्हणतो, ती 90% जास्त आहे. पण तरीही जर आपण ह्याच्यात काही यश मिळवू शकलो तर इट विल बी अ सॅटिस्फाईंग एक्सपिरियन्स. आणि एक खरं म्हणजे जो एक विचार त्यावेळी मला आला होता की जीवनात आयदर यू गेट लकी ऑर यू गेट वाईज. तर जर लकी झालं तर तुम्हाला यश मिळेल आणि जर नाही झालं तर आपण वाईज होऊ. तर दोन्हीपैकी काही प्रॉब्लेम नाही. तर लेट्स टेक द रिस्क असं झालं ते. पण एक काळ असतो की सुखवस्तू नोकरी असते, मग ती अगदी तुम्ही अमेरिकेतली नोकरी सोडलीत, कानपूरला पुन्हा IIT मध्ये आलात, IITला लेक्चररशिप केली, एक बरा पगार मिळतो या सगळ्या याच्यामध्ये, आणि मग अचानक ही नोकरी सोडायची म्हटलं की मग कुटुंबाचा विरोध असतो. बऱ्याच लोकांनी विचारलं की तुला म्हणजे जॉब तुझा गेला का, म्हणून तू इथे परत आला का? कारण की त्यावेळी इकॉनॉमिक रिसेशन चालू होतं. तर हे लोकांना कन्व्हिन्स करणं की असं नाही आहे, मी आपल्या इच्छेने किंवा म्हणजे माझ्या घराच्या लोकांनी कधीही असं नाही म्हटलं. कारण त्यांना माहीत होतं की जरी गेला असेल तर हा दुसरा मिळवू शकतो. पण ही शंका किंवा हे प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होतात. म्हणजे माझी आई म्हणायची की सगळं IITचा जॉब खूपच छान आहे, म्हणजे खरं म्हणजे मोठा बंगला मिळालेला आहे, छान कॅम्पस आहे, आई बाबा पण भेटायला यायचे, त्यांना पण आनंद व्हायचा की खूप छान जागी आपला मुलगा शिकवतोय, तर आपलं जीवन व्यवस्थित चालू आहे, तर आता म्हणजे इथे सेटल व्हायचं पाहिजे. पण जेव्हा मी म्हटलं की नाही मला थोडा आपला काही एक एंटरप्रेन्योरशिपच्या मार्गावर जायचं आहे, तर असा त्यांनी कधी नाही म्हटलं की का, किंवा त्यांची नेहमी हीच सहयोग होता की तुला जे करायचं कर. पण हे पण त्यांनी म्हटलं होतं की हा प्रवास जो आहे खूप सुरळीत नसणार, तर हे लक्षात ठेव, आणि त्याची मानसिक तयारी होती. आता काही वेळापूर्वी जे आपण गप्पा मारत होतो त्यावेळेला तुम्ही एक किस्सा सांगितलात की भारतात पोटेन्शियल खूप असतं प्रत्येक गोष्टीचं. म्हणजे अमेरिकेत काय प्रत्येक गोष्ट उपलब्ध असते, पण इथे संधी आहे. तर कशा वाटतं तुम्हाला, भारतात संधी का वाटते तुम्हाला? खूप जास्त संधी आहेत असं का? कारण की तुम्ही जर पूर्ण देशाची सध्या स्थिती पहा तर प्रत्येक क्षेत्रामध्ये भरपूर विकासाची संभावना आहेत.
आता समजा तुम्ही कोणत्या अशा जागी जा जिथे सगळं सुरळीतपणे व्यवस्थित चालू आहे, परफेक्ट आहे सगळं, आता तुम्ही त्याच्यामध्ये काय आणि व्हॅल्यू ॲड करणार? पण इथे तुम्ही जर कुठेही जा, सडकेवर फिरा, ट्रेन स्टेशनावर जा, कोणी मीटिंग करायला जा, प्रवास करा, सगळ्या जागी आपल्याला वाटतं की इथे आणि काही सुधार झाला पाहिजे. तर हे तुम्ही पूर्ण जर देशाच्या स्थितीवर पहा तर सुधार करण्याच्या भरपूर पॉसिबिलिटीज आहेत. तर जेवढी यंग जनरेशन आहे त्यांना काम शोधण्याची काही म्हणजे भरपूर काम आहे, आणि एवढं काम आहे की पुढचे 40-50 वर्ष सगळे लोक बिझी असतील. पण मुख्य आहे की ते काम शोधून त्याला सुरुवात करायची एक गती निर्माण केली पाहिजे, आणि ज्यांच्या स्किल्स ज्या क्षेत्रामध्ये आहे त्यांनी त्या वापरून त्याच्यामध्ये ते कार्य सुरू केलं पाहिजे. तर ह्याच विचाराने म्हटलं माझ्या स्किल्स कोणत्या क्षेत्रामध्ये तिथे आपलं काम सुरू करायचं. साधारण इंजिनिअरिंग कॉलेजेस जर बघितले, अगदी आत्ता जर महाराष्ट्रात इंजिनिअरिंग कॉलेजेस बघितली तर शेकडोने कॉलेजेस आहेत आणि लाखोने विद्यार्थी जे आहेत ते दरवर्षी तयार होत आहेत. आणि इतकंच काय तर मग 50-55 हजार जागा आज रिकाम्या राहतात. एक काळ होता ज्यावेळेला इंजिनियर व्हावं हे प्रत्येकाचं स्वप्न असायचं म्हणून कॉलेजेस उभी राहिली. पण आता या युवकांसमोरचा प्रश्न आहे तो म्हणजे लाखोने आम्ही दरवर्षी पासआउट होतोय, पण इतक्या संधी असणार आहेत का? आता जागतिक बाजारपेठ असो किंवा भारतीय बाजारपेठेत या रोजगाराच्या संधी आहेत का? तर तुम्हाला काय वाटतं की या लोकांना खरोखर येत्या काळामध्ये संधी आहे का, मग ती नोकरीची असो किंवा व्यवसायाची? नाही, खरं म्हणजे की जेवढी आपली नवीन पिढी निर्माण होते त्यांच्यासाठी भरपूर काम आहे, पण कुणी तो कार निर्माण करायला पाहिजे. मला असं नाही वाटत की फक्त गव्हर्नमेंट किंवा फक्त एक बिग बिझनेस हाऊसेस किंवा फक्त फॅमिली बिझनेस चालवणारे लोक हे तिन्ही मिळून सबंध पिढीला आपण म्हणतो एम्प्लॉयमेंटचा निर्माण करू शकतात असं शक्य नाही. म्हणून स्मॉल स्केलवर एंटरप्रेन्युअरशिपची जी विचार करायची शक्ती आहे ते निर्माण करणं आवश्यक आहे. आणि तुम्ही जितक्या आपण इकॉनॉमीज पहा ज्या ग्रो झालेल्या आहे ग्लोबली, त्या मेजॉरिटी पुश हॅज कम फ्रॉम इंडिव्हिज्युअल्स टेकिंग इनिशिएटिव्स अँड ट्राईंग टू क्रिएट स्मॉल बिझनेसेस आणि असं वाढून. तर त्या प्रकारची मानसिकता निर्माण होणं इथे आवश्यक आहे. त्याच्यानीच ह्या प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह होऊ शकतं. आणि एक खरं म्हणजे एअरटाईटच्या मागे करायचा, भारतात येऊन हे प्रयोग करायला मागे हा पण एक उद्देश होता की जर काही प्रयोग सफल झाले तर त्याला बघून अनेक लोकांचा उत्साह निर्माण होतो की हे शक्य आहे. तर हळूहळू आपली इच्छा, ॲम्बिशन, आकांक्षा वाढतात. तर हे बिझनेस उभं करून खूप पैसे मिळवून घ्यायचे आणि मोठ्या बंगल्यात राहणं असा उद्देश आमचा कधीही नव्हता आणि अजून पण नाही. काही नवीन करायचं, त्याच्या स्ट्रगल्समधनं जे लर्निंग होते ती घ्यायची, आणि अनेक लोकांना त्याला बघून जर इच्छा निर्माण झाली. म्हणजे तुम्हाला मी उदाहरण देतो की एअरटाईटमध्येच मागच्या 6-7 वर्षामध्ये बरेच यंग एम्प्लॉईज येऊन पुढे पण वाढलेले आहेत. त्याच्यापैकी काही लोकांनी आपले स्वतःचे व्यवसाय सुरू केलेले आहेत. मराठी बिग बॉसमध्ये प्रवीण भागवत सरांशी ही चर्चा आपण अशी सुरू ठेवणार आहोत, पण त्या अगोदर घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा. मराठी बिग बॉसमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय ती प्रवीण भागवत सरांबरोबर आणि त्यांच्याकडून जाणून घेतोय की एखादी यशस्वी उद्योग उभा करताना मूळतः कशा अडचणी येतात आणि त्या अडचणींना सामोरं जायचं तर कसं. सर, तुम्ही ज्यावेळेला कानपूरला होतात, कानपूरला तुम्ही एक प्रयोग केलात. तो काय प्रयोग होता मुख्यतः आम्हाला सांगाल? कशा स्वरूपाचा प्रयोग होता? वायफाय मधला तो अत्यंत वेगळा प्रयोग म्हणून ओळखला गेला. कशा स्वरूपातला तो प्रयोग होता? हां, तो प्रयोग म्हणजे असा की जसं मी आधी म्हटलं की वायफाय टेक्नॉलॉजी ही एक इनडोअर घराच्या आतल्या, ऑफिसच्या आतल्या वापरासाठी निर्माण झालेली होती. तर एक मला विचार असा आला की जर ह्याच टेक्नॉलॉजीला जर आपण आउटडोअर किंवा बाहेर खांबावरती लावलं तर तार आपण केबल टाकून नेटवर्क निर्माण करतो, हायवेच्या शेजारी गड्डे करून. त्याच्याऐवजी जर आपण पोलवरती ही टेक्नॉलॉजी लावली तर काही डिस्टन्सपर्यंत सिग्नल जाऊ शकतो. म्हणजे जर आपल्याला इंटरनेट कमी खर्चाने निर्माण करायचं असेल तर वायरलेसच्या माध्यमाने त्याचा खर्च कमी होईल. पण खरं म्हणजे ही जी टेक्नॉलॉजी आहे वायफाय, तो बाहेरच्या आउटडोअर यूजसाठी बनवलीच नव्हती गेली.
तर एक विचार निर्माण झाला की आपण ही टेक्नॉलॉजी बाहेरच्या वातावरणात प्रयोग करून पाहू की त्याला कुठपर्यंत आपण स्ट्रेच करू शकतो. तर मॅथमॅटिकली मी कॅल्क्युलेशन करून बघितलं होतं की ही टेक्नॉलॉजी आपण 5 किलोमीटर 10 किलोमीटर डिस्टन्सपर्यंत आरामात सिग्नल घेऊन जाऊ शकतो. पण जेव्हापर्यंत तुम्ही तो प्रयोग करून बघणार नाही तेव्हा आपल्याला खात्री निर्माण होत नाही. तर तो प्रयोग करायसाठी मी IIT कानपूरला गेलो आणि आम्ही असं ठरवलं की कानपूर आणि लखनौ हे 2 शहरं आहेत जवळजवळ 80 किलोमीटरच्या डिस्टन्सवर. तर आम्ही ह्या पूर्ण डिस्टन्सवरती वायफाय स्वस्त रेडिओजला वापरून नेटवर्क इंटरनेटपर्यंत घेऊन जाणार. तर खूप ॲम्बिशियस प्रोजेक्ट होता, पण त्याची सुरुवात झाली. तर पहिला आम्ही एक लिंक बनवली IIT कानपूर आणि मंधना नावाचं एक गाव आहे, तिथे BSNLचं एक टावर होतं. ओके. तर त्या टावरवरती अँटेना लावून एक लिंक निर्माण केली जी की 5 किलोमीटर डिस्टन्सवरती आमची लिंक व्यवस्थित चालली. मग आम्ही दुसरा एक टावर शोधला जो तिथून 20 किलोमीटर दूर होता. तर त्याच्यावरती चढून म्हणजे हे सगळे धंदे मी केलेले आहेत की त्या BSNL टावरवरती चढून अँटेना लावून लिंक निर्माण करणं. आणि खरं म्हणजे असे प्रयोग केले की आपल्याला खूप आनंद येतो आणि एनर्जी निर्माण होते. इनफॅक्ट त्यावरती चढून जो आपला दृश्य दिसतो तो अगदी बघण्यासारखा असतो. तर एका बाजूनी हे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी चालू होत्या, दुसऱ्या बाजूला टेक्निकली आम्ही त्याचे मॉडिफिकेशन्स करत होतो. कारण टेक्निकली त्याला कसं मॉडिफाय करून त्या लिंकवर चालवायचं ह्याचा माहिती होती आणि IIT कानपूरचे स्टुडंट्स बरोबर होते, तर त्यांना पण त्या करायला खूप आनंद झाला. तर असं करत करत आम्ही जवळ 6 महिन्यात एक मल्टी हॉप नेटवर्क तयार केला IIT कानपूरहून लखनौपर्यंत आणि डेमॉन्स्ट्रेट केलं की $5,000 कमी खर्चाने 11 Mbps ची लिंक 90 किलोमीटर डिस्टन्सपर्यंत नेऊ शकतो. आणि इनफॅक्ट त्याच्या लिंकच्या मध्ये एक गाव सरोहा नावाचं गाव होतं. तिथे जिथे वीज नाही आहे, पाणी नाही आहे, काही नाही, तिथे आम्ही डेमॉन्स्ट्रेट केलं की हे ॲक्च्युली सेल्युलर टेलिफोनी रेव्होल्युशनच्या आधीची गोष्ट आहे. तिथे बसून एक STD फोन कॉल वायफाय नेटवर्कच्या माध्यमाने करून आम्ही दाखवला. तर एक त्याच्याने एक ऊर्जा निर्माण झाली, एक नवीन स्फूर्ती निर्माण झाली आणि त्या प्रयोगाची ख्याती आपल्या भारतापेक्षा अमेरिकेत जास्त झाली की असा एक प्रयोग त्या टेक्नॉलॉजीने केला गेला आहे जी टेक्नॉलॉजी आपल्या घराच्या आतमध्ये वापरण्यासाठी किंवा ऑफिसच्या आतमध्ये वापरण्यासाठी केलेली आहे. आणि ह्याचा डिस्टन्स जवळजवळ 200-300 फीट एवढाच असतो, पण त्या टेक्नॉलॉजीला घेऊन आपण 90 किलोमीटर डिस्टन्सपर्यंत नेटवर्क वाढवू शकतो इतक्या कमी खर्चाने. हा एक नवीन प्रयोग होता आणि तो आम्हाला यश मिळालं. आणि खरं म्हणजे त्या प्रयोगाने बऱ्याच गोष्टी कळण्यात आल्या की एक विचार चांगली गोष्ट आहे, टेक्नॉलॉजी शक्य आहे, पण ते लॉजिस्टिकली एक्झिक्यूट करून घेणं ह्याच्यात बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. तर एकदा ते झाल्यानंतर असं वाटलं की आता आपण भारतात बसून पण एक एंटरप्राइज निर्माण करू शकतो आणि जे हर्डल्स येतात ते असे पण डील करून पुढे वाढू. पण एक म्हणजे जसं माउंटेनियर्स नवीन ॲडव्हेंचर शोधतात तर त्याचप्रमाणे हा एक ॲडव्हेंचर आहे आणि त्याला करण्यामध्ये आपल्या अडचणी वगैरे येतात, पण त्याला करण्याचा एक वेगळा आनंद आहे. तर आम्ही तो आनंद घेत आपलं कार्य चालू ठेवतो. अगदी स्वतःची तुलना कधी इतर कोणाशी न करता स्वतःमध्ये काय वेगळेपण आहे हे शोधणं, ते शोधणं आणि त्या वेगळ्यापणाला कसं विकसित करणं हे एक मुख्य आहे. आणि दुसरा उदाहरण मी तुम्हाला देऊ की जसं आमच्या कंपनीमध्ये पण बरेच लोक जॉबसाठी अप्लाय करतात, रिझ्युमे पाठवतात. तर एकदा तुम्ही तो रिझ्युमे स्टॅक बघायला सुरुवात करा तर त्याला वाचून काढलं तर असं काही वाटतच नाही की ह्याच्यात काही म्हणजे विशेष वेगळं म्हणजे काय. म्हणजे जर तुम्ही 100 लोकांमध्ये उभे आहात, सगळ्यांनी समजा काळा ड्रेस घातला आहे, एकाने पांढरा घातला, तर आपली दृष्टी त्याच्याकडे जाते. तर युवकांनी हा विचार करायला पाहिजे की जर ते 100, 1000 किंवा 10,000च्या मध्ये उभे आहेत, त्यांचा रिझ्युमे जर त्याच्यामध्ये स्टॅकमध्ये आहे, तर जर कुणी बघत असेल तर त्याच्यात असं काय असणार ज्याच्याने त्याचं लक्ष त्याच्याकडे जाणार. सगळ्यांनी 10वी पास केलेली आहे, सगळ्यांनी 12वी पास केलेली आहे, सगळ्यांना उत्तम मार्क मिळालेले आहे किंवा नाही मिळाले जे पण आहे, तर त्यांनी आपली वेगळी आयडेंटिटी निर्माण होत नाही. काहीतरी आपल्या युवा पिढीमध्ये काही असं कार्य करायला ची इच्छा करायला पाहिजे ज्याच्याने आपली एक वेगळी आयडेंटिटी निर्माण होते. आणि एक उदाहरण मी हे देऊ शकतो की एकदा मी रिझ्युमेचा स्टॅक बघत होतो तर त्याच्यात एक असा व्यक्ती सापडला, त्यांनी शेवटमध्ये लिहिलं होतं की मी एक मॅरेथॉन रेसमध्ये धावलेलो आहे. तर लगेच आपल्याकडे लक्ष जातं की हा व्यक्ती थोडा वेगळा वाटतोय की मॅरेथॉन
धावणं हे काही सोपं काम नाही आहे आणि जो व्यक्ती एवढी प्रबल इच्छा आणि शक्ती ठेवू शकतो तो कोणतंही काम करू शकतो. तर मुख्य माझा म्हणजे संदेश किंवा ॲडवाईस म्हणा की युवा पिढीने असं काहीतरी विचार करावा ज्याच्याने त्यांची स्वतःच्या मूलभूत प्रकृती आणि ज्या गोष्टी त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये आहेत त्या कशा वेगळ्या दिसतील ह्याच्याबद्दल लक्ष द्यावं. माझ्याकडे काय नाही आहे ह्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नये. निश्चितच प्रवीण भागवत सर, आपण जी आज चर्चा करतोय त्यातून संदेश हाच मिळतोय की स्वतः बद्दल नकारात्मक विचार करू नका, सकारात्मक राहा. तुमच्याजवळ जे गुण आहेत ते इतरांपेक्षा वेगळे आहेत आणि तीच गुण हे यशाच्या मार्गावर तुम्हाला घेऊन जाणार आहेत. आणि म्हणून इतरांशी तुलना करू नका, स्वतःतले वेगळे गुण जोपासा आणि तेच बाजारात योग्य पद्धतीनं विकायला शिका. आपण प्रवीण भागवत सरांशी आज चर्चा केली. प्रवीण भागवत सर, आज तुम्ही जो ABP माझाला वेळ दिला त्यासाठी धन्यवाद.